फलंदाजी करत असताना जिंकल्या. पुन्हा एकदा त्यांच्या वाटेला फलंदाजी चालली आहे आणि आगासन संघानं पहिला सामना 80 धावा डिपेंड केल्या होत्या. इथे बॅकफुटला गेला, पंच केला चेंडूला, शॉट कव्हरला येतो चेंडू, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चंद्रकांत पाटील होते. बक्षीस पात्र फेरी आपण पाहतोय. क्वालिफाईंग मॅच इथून जो संघ हा सामना जिंकेल त्याला एक ट्रॉफी नक्कीच लागू होईल. ट्रॉफी आणि 15,000 रुपये. दुसरा चेंडू, किशोरचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. कृष्णा येतोय, झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केलाय, झेल निसटलाय शेवटच्या क्षणाला. 2 धावा तत्पूर्वी कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला प्रयत्न केला होता. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर तिथे झेल घेणं कठीणच होतं. प्रयत्न चांगले केले कृष्णानं. नागावचे चंद्रकांत दादा पाटील हे ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जे युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. इथे वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर काळीच राहतोय. निर्धाव चेंडूची सांगत होती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती 4. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा धापलकावरती. इथे पुन्हा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता चेंडूला, बॅट वरती आला नाही. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. खाली राहतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती 4 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाज किशोरनं. गणेशसाठी हा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक विक्रम चेंडू खाली, चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला नागाव संघाला गणेशच्या स्वरूपात. धन्यवाद. नवीन फलंदाज श्रीनाथ पाटील. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती 4 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी आता किशोर करतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा होत्या, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवरती गडी बाद केलाय. पहिला गडी बाद होतोय नागाव संघाचा. श्रीनाथ चा चेंडू, मोठा फटका, जबरदस्त फटका श्रीनाथच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमा पार, दमदार चौकार. राम मुंडे दुसरं षटक हाताळण्यासाठी. गंगाराम मुंडे पहिल्या षटकामध्ये 8 धावा कुठल्यात, एक गडी बाद.
क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसेल आता. 5 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लालचंद, मिड विकेट मध्ये किशोर, लॉंग ऑनला विक्रम, लॉंग ऑफला कृष्णा आणि कव्हर्स मध्ये बालाराम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू किशोर, चेंडू खाली, चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. बालारामच्या स्वरूपात लागलाय दुसरा झटका. नागा नवीन फलंदाज मोतीराम पाटील. 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटनेचे खजिनदार मोतीराम दादा पाटील. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलंय गंगारामनं. मोतीरामसाठी हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पुल केलाय. पुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला दुसऱ्या चेंडूवरती. आल्या पहिल्या चेंडूवरती षटकारानं खातं खोललंय मोतीरामनं स्वतःच. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे 14 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना गंगाराम मुंडेचं. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक किशोर येत आहेत. त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू वन बाउंड सीमा पार. षटकारानंतरचा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 18 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावपलकावरती. इथे पुन्हा पूल केलाय. पूल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गोल. दमदार षटकार मोतीरामच्या बॅटमधनं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 24 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी. 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा कुठल्यात.
जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते या फलंदाज मोतीरामच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता गंगारामनं. त्यानंतर फलंदाज मोतीराम आले आणि आक्रमण चढवलाय गंगारामच्या विरोधात. 24 धावा फलकावरती. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटचा सहाय्याने चेंडू डीप स्क्वेअर लेगला फंबल होत आहेत. क्षेत्ररक्षक लालचंद होते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा फलकावरती आपण पाहतोय 26 धावा. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा आल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील गंगाराम. इथे फटका चांगला आहे. कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहे. दुसरीचा प्रयत्न वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. श्रीनाथ पाटील आणि मोतीराम पाटील या जोडीनं 2 धावा मिळाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा फलकावरती 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.00च्या सरासरीनं. चांगली फलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये झाली आहे. मोतीराम पाटीलनं 5 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्या 400च्या स्ट्राईक रन रेटनं. जबरदस्त फलंदाजी. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. बालाराम बेडेकर आमचे लेखक प्रणय यांचे पिताश्री बालाराम बेडेकर. इथे फटका चांगला आहे. श्रीनाथच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत. विक्रम चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा काय वाचू शकत नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 30 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. बालारामच्या 30 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी केली आहे आतापर्यंत नागाव संघाच्या फलंदाजानं. तर माननीय प्रकाशजी राणे साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त फटका आता श्रीनाथच्या बॅट मधनं चेंडू जाईल सीमापार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 34 धावा. चांगली फलंदाजी होती. आमचे मित्र गुणलेखक कल्पेश दादा पाटील नागाव यांच्याकडनं नागाव संघाला शुभेच्छा येत आहेत. चौथी धावा फलकावरती. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू फेकून दिलाय सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 40 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात बालारामना. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू फटका चांगल्या गॅप मध्ये खेळून काढलाय. 1 बाउंड सीमा पार. षटकारानंतर चौकार. पाहायला मिळत आहेत 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसरं षटक मार्ग असते.
4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात बालारामनं. यावेळेस कोलवार टप्प्याचा चेंडू खोदून काढला, एकदा वेगाने कंप्लीट केली. पाहायचा दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण विक्रमचं. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील गोलंदाज बालाराम. मोतीराम स्ट्रायकनवरती पुढे सरसावलाय, फटका हवेतून गेलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनला अडवेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. षटक समाप्त होत आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 46 धावा. 15.33च्या सरासरीनं 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या किशोर मुंडेनं. त्यानंतर 20 धावा खर्च केल्या गोलंदाज गंगाराम मुंडेनं. आणि तदनंतर बालाराम बेडेकरनं 18 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक पाहायचं कोणता गोलंदाज येईल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. पाणी घेऊन जायचंय. जोपर्यंत जलपानाचा वेळ होईल तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टरकडे, ऐकूयात सुमधुर संगीत. दास मुंडे. पहिला चेंडू बॅट वरती येत नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचले होते, फंबल झालेत. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे नागाव संघानं. मोतीरामसाठी हा चेंडू दिशेपासून भरकटलाय. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा वेगानं चेंडू हाताळला होता पण दिशेपासून भरकटलाय. पंच आमच्याकडे वळतायत. लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. 50 धावा धावफलकावरती लागल्यात नागाव संघाच्या. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे लॉवर फुलटो चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत बालाराम. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी होती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. चांगली फलंदाजी केली आहे मोतीरामना. वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय.
पुढे सरसावलाय फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमा बार. संख्या धापलकावरती 58 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 58 धावा धापलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळून काढलाय चेंडू जाईल सीमा पार. षटकारानंतरचा चौकार मोतीरामच्या बॅट बंद. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 62 धावा. इथे चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन बॅटची कडा. शॉट टाडमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 63 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या गोलंदाजांना. शेवटचा चेंडू यावेळेस सोडून दिलाय. जास्त बाहेर निघालाय टप्पा पडल्यानंतर. पंच संजय दादा मात्रे सांगतात हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव येते. 64 धावा धापलकावरती. शेवटचा चेंडू श्रीनाथ साठी हवे ते चांगला झेल टिपलाय लालचंद. शेवटच्या चेंडूवरती चांगला झेल टिपलाय. 64 धावा धावपलकावरती लागलेत नागाव संघाच्या. 65 धावांचं आव्हान असेल आगासन संघासमोर. पहिल्या सत्रामध्ये 64 धावा कुठल्यात 65 धावांचं लक्ष ठेवलंय आगासन संघासमोर. नागाव संघानं त्या धावा कशा प्रकारे कुठे आगासन संघ की धावसंख्येला रोख लावेल. नागाव संघ ऐकण्यासाठी जाऊयात आमचे गुरुवर्य बाळूदादा पाटील सागाव यांच्याकडे. ठीक आहे सिद्धांत. धावा धावफलकावरती आपण बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे झाल्यात. तर धावा उभारल्यात आपण तर 64. आज नागाव संघाने विचार केला तर खूप चांगला खेळ केलाय. 64 धावा त्याने उभारल्यात. 65 लक्ष. 4 षटकामध्ये विचार केला तर 16.25 सरासरी. आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये हे लक्ष थोडंसं मी तर म्हणे अवघडपणे बॅटिंग करावी लागेल. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथून जो चांगला खेळ करेल तो मात्र आपण तर टॉप 3 मधला पहिला संघ असेल. कमीत कमी त्याला एक ट्रॉफी 15,000 मिळतील. बिंदासला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. त्याच्याबरोबर जो बॅटर येईल तो म्हणजे गंगाराम. या 2 बॅटरने जर पहिल्या 2 षटकामध्ये जर 40-45 धावा केल्या तर मॅचमध्ये शिरकाव करेल. पण नागाव संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. विकासचं षटक फार महत्त्वाचं असतं. तर नागाव संघ देखील आज दाखल होतो मैदानात. आपल्याबद्दल दाखल होतोय. खरंच त्यांच्याकडे आज 2 खेळाडू कमी आहेत पण तरी देखील ते मैदानात खूप चांगल्या प्रकारे खेळ करतायत. सिलच्या दोन्ही खेळाडूंना आपण धन्यवाद देऊ. विनोद आणि त्यांच्या सहकार्याला धन्यवाद देऊ. आजच्या दिवसातील अंतिम मॅच कारण का ते देखील थांबल्यात. नगरसेवक चषक फुटीप्लची स्पर्धा. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. आज गुरुवार आहे. सुट्टीचा दिवस नाहीये. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ती क्लिअर क्वालिटी. मगाशीच आम्ही जेव्हा राऊंड मारत होतो तेव्हा एकाच म्हणाला कोणतरी प्रेक्षकच होता कोणतरी म्हणाला की लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगलं दिसतंय. त्याबद्दल SMD स्पोर्ट्सला आम्ही धन्यवाद देऊ. तर प्रेक्षकांचं कौतुक मिळालं पाहिजे. आपण आपल्या वाहिनीबद्दल बोलूच पण प्रेक्षकांची वाहवा आली पाहिजे.
सिद्धांत आपण देखील समालोचन करतो, पण आपण म्हणू का आमचं समालोचन चांगलं आहे, पण लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमचं समालोचन चांगलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 64 धावा झाल्यात, 65 ची गरज आहे. सलामीची जोडी आजच्या दिवसात पंचांची भूमिका देखील खूप चांगली राहिली, ते म्हणजे संजय म्हात्रेचे. एक स्वतः देखील आपण तर चांगले क्रिकेटर आहेत, चांगले पंच आहेत, आणि त्याच्या जोडीला आता आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता हरिदास शेलारची भूमिका देखील खूप चांगली राहिली आहे. मला वाटतं जाताना काहीतरी सांगतायत ते आज साईबाबाचा वार. कारण का दातिवली गाव म्हटलं तरी साई भक्त प्रचंड प्रमाणात या गावातून देखील शिर्डी, आपण दातिवली ते शिर्डी पदयात्रा जाते. बरेच जण साईबाबाला मानतात. लवकर पावणारा देव कोण आहे तर साईबाबा आणि एक भोले बाबा. याचे भक्त प्रचंड प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतील. आता महाशिवरात्र देखील येईल. त्यानंतर 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकाने सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, आपल्या घराजवळ रांगोळी काढा आणि एक पंथी आपल्या त्या देवासाठी लावा की ज्याच्यामुळे मराठी म्हणून आपण जन्माला आलो आणि ज्यांच्यामुळे मराठी म्हणून आपण अस्तित्वात होय, त्या राजांसाठी एक दिवा आपण प्रत्येकाने लावायचा आहे. दिवाळीत तर आपण लावतो, पण ती दिवाळी साजरी करायची आपल्याला कधी, 19 फेब्रुवारीला. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर विकास येतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या बेला गंगारामला आपण पाहू शकता. गंगाराम नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला बिंदासला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेग 163 शॉट स्कोअर लेग रिझनमध्ये आपण पाहू शकता. शॉट लेग रिझनमध्ये आपण पाहू शकता 163 मिड विकेटला आपण पाहू शकता. आणि लॉंग ऑनला आपण श्रीनाथला पाहू शकता. आज काय खेळ केलाय श्रीनाथ पाटीलने. सामना सुरू होतोय अच्छा तसं अंतिम मॅच. विकासचा पहिला चेंडू उंच गेलाय, चेंडूला पाठवून दिलाय स्टँड अँड दिलेच्या माध्यमातून लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. विकासचं स्वागत केलंय झकासमध्ये षटकाराने बिंदासने आसमान दाखवलंय. थँक्यू. षटकाराने आघात केले, सुरुवात केली डावाला आणि आपल्या खातं उघडतो षटकाराने. विकास राईट आर्म राऊंड देखील मार्ग होतो सगळा बिंदास. हो चांगला चेंडू पाहिजे, स्ट्रॉंग अपील होतय. येस बॅट कटे लगेच. एक मिनिट डीजे मास्टर थांबा. डीजे मास्टर थांबा डीजे मास्टर. कुणाला देखील आता थोडी समीर पाटील तिथे गेले आहेत ना, थोडंसं ऑपरेटिंग मध्ये त्यांचा देखील थोडंसं द्विधा निर्माण होते. 6 धावा आपण पाहू शकता या वेळेला. 7 धावा दाखल करते आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विकास. साकेला गंगाराम मुंडेला आपण पाहू शकता. हो या ऑन साईडला वळवलाय चेंडू या वेळेला. वेगाने चेंडू चाललाय लॉंगलेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण बालाराम ते 2 धावा कंप्लीट केले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 9 धावा. पहिल्या चेंडू षटकार येऊन विकासने बघा लेन थोडीशी बदलली. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. SMD स्पोर्ट्सचे बघा कॅमेरामॅन किती आनंदाने आपण तर ऑपरेटिंग करत आहेत. हो फटका चांगला ड्राईव्ह केला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय चौकार. ऑफ वाली आणि त्याला ड्राईव्ह केलं या वेळेला. शरीरापासून दूर ठेवलं अपिच ड्राईव्ह बघायला मिळालाय. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या 13. फटका खूप चांगला होता. शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता पण त्याला ड्राईव्ह केला. कारण पॉवर प्लेचं षटक एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये आहे. त्याच्या डोक्यावर चेंडूला पाठवलं. लॉंग ऑनला देखील 163 आहे. लॉंग ऑफला 163 लॉंग ऑनला आहे. विकास फुल टॉस आहे, लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक भरपूर अंतर कापावं लागतं यावेळेला श्रीनाथ पाटीलला. तो पोचायच्या आधी चेंडू सीमारच्या पार चौकार. धावसंख्या 17. एक दमदार सुरुवात केली आहे. 65 धावा करायच्या आहेत. 16.25 सरासरी करायचे पण 17 धावा धावफलका दिले. फ्लाइंग स्टार्ट. खूप चांगली सुरुवात. प्रणय बेडेकर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक चांगले गुणलेख आहेत, एक चांगले ऑपरेटर देखील आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत ते असतात. क्या बात आहे प्रणय बघा सांगतात की भाऊबडी तुम्ही आहात म्हणून आम्हाला गणुलेखन करायला मिळालं. धन्यवाद. असं नाही, तुमचं काम चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला लोकांकडून लगेच आपण तर आमंत्रित केले जात आहे. तसं फलकारती 19. नक्कीच
प्रत्येकाने प्रत्येकांवर जे आपण तर उपकार केले ना त्याचं कधी ना कधी तरी तुम्ही कुठेतरी नाव घ्या, त्या व्यक्तीला देखील समाधान मिळेल. आणि प्राण्यांनी सांगितल्याबरोबर आमचे APL असते तेव्हा तुम्ही समालोचन करता, आम्हाला संधी देता, तर तुम्हाला धन्यवाद. 19 धावा दाखल करते पहिल्या षटकाच्या समाप्ती. लक्ष जर विचार केला तर इथे लक्ष 65चं आहे. 19 आल्या आहेत. 18 चेंडू, 46ची गरज आहे. 15च्या पेक्षा जास्त सरसरी धावा करायच्या आहेत. सुरुवात खूप दमदार केली आहे गंगारामाने. आपण बिंदासपणे बॅटिंग करतोय. बिंदास मुंडे, गंगाराम मुंडे, ही मुंडे बंधूंची जोडी. गाव म्हटलं तर मुंडे, बेडेकर, केजू मुंडे, विराज मुंडे. काय विराज बॅटिंग करतो. करण बेडेकर, नागराज, हा रेग्युलरचा संघ. हो, फटका चांगला आहे. स्टँड दिलेच्या माध्यमातून पाठवलाय चेंडूला. लॉंग गॉन, सीमारच्या फ्लॅट सपाट षटकार. तर आजच्या दिवसात यांचं आपण खूप चांगलं समालोचन ऐकलं. सिद्धांत माळी यांचं देखील आपण इथे सन्मान करूया. श्रीनाथ बिंदास, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय. विकासने झकास झेल घेतलाय वाईडिस लॉंगांचा. तसाच प्रकारचा चेंडू टाकला, थोडस गती कमी केली. चेंजा पेस बघायला मिळाला आणि खूप चांगला झेल बघायला वाईडिस लॉंगॉनला. बिंदास सारखा बॅटर बाद. विकास मडवी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो. आजच्या दिवसात ज्यांचं आपण समालोचन ऐकलं ते म्हणजे सिद्धार्थ माळी बोपरचे. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं. त्यांचा सन्मान केलं जाणार आहे. सिद्धांत माळी, खूप चांगलं समालोचन त्यांचं ऐकलं. खूप खूप धन्यवाद सिद्धांत. कारण का त्यांनी आम्हाला विनंतीला मान देऊन इथे आले समालोचन करायला. संख्या दाखल करते आपण पाहू. पहिला बॅटर बाद होत आहे. प्रणय आम्हाला सांगतात 25 धावा आहेत दाखल करते. किशोर येतोय. श्रीनाथ, किशोर. हो, चांगला चेंडू उडवला या वेळेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. खूप 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 चांगला क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मित्रनाथचं कौतुक करेल. डायरेक्ट हिट इथे, बॅटर बाद. बिग विकेट, बिग विकेट. राजू देखील आले. मित्रनाथ देखील. राजूने कॉल नव्हता, मित्रनाथने कॉल दिला. इथे आपण तर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅटर बाद होतोय. किशोर बाद होतोय. आपण पाहू शकता या वेळेला 27. बिग विकेट, बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. काय फेकी केली ते मित्रनाथने. आणि श्रीनाथने बघा डायरेक्ट हिट केलं. त्याला माहिती विकेट मिळेल तर किशोरची मिळेल. जाईल तर एक धाव एक्स्ट्रा जाईल. 65 करायचे आहेत. या मैदानात कोणतीच धावसंख्या सेफ नाहीये. श्रीनाथ पाटील गोलंदाजी मार्क. स्ट्राईकला गंगाराम. हो, चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. पडल्यानंतर खाली राहिलाय. यष्टीरक्षकाचं कौतुक करेल मोतीराम पाटीलचं. काय यष्टीरक्षण करतोय. बॅटिंग खूप चांगली केली. आता यष्टीरक्षण खूप चांगलं करतोय. इथून जो संघ जिंकेल तो त्याला ट्रॉफी आणि कॅश प्राईज 15,000 मिळेल. त्यामुळे ट्रॉफीसाठी लढत. पूल केलाय, पाठवलाय चेंडूला या वेळेला. आपण तर मिड विकेट, सीमार शापार षटकार. 33 धावा दाखल लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथारे. 35 आपण तर 65 करायचे आहेत. अजूनही जर विचार केला तिथून 32ची गरज आहे. चेंडू बाकेत प्रणय मला सांगतायत. म्हणजे 13 चेंडू 32. मॅच संपली नाहीये. आगासन 40+ संघ हा देखील एक ताकदवान संघ आहे. या संघाला माहिती आहे कशा प्रकारचं संघर्ष करायचं, कशा प्रकारे लढायचं आणि लढत आपण बघतो लढून कशा प्रकारचा विजय मिळवायचं. या 40+ संघाला माहिती आहे. एक ताकदवान संघ आहे. 2025 मधली ट्रॉफी मिळवायची या संघाला देखील. दोन्ही संघाचे तेच प्रयत्न सुरू आहेत. श्रीनाथचा हा चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला. चेंडू चालला या वेळेला स्वीपा कव्हर रिजन मधून.
आउटफील्ड थोडीशी संत झालीये. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. तिसरी होते का पाहायचंय. नकार देत आहेत. गुड थ्रो, गुड थ्रो. संख्या धाव फलकात त्यामुळे पाहू शकता ज्या बेला 35 येणारे आपण तर 12 चेंडू 30 ची गरज आहे. या षटकात धावा आल्या श्रीनाथ पाटीलच्या प्रणय मला सांगतायत तब्बल 16 धावा आल्या आहेत. आता 15ची सरासरी येऊन ठेपली आहे. पाहायचं तर हा षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. संजय पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 30 धावा. 12 चेंडू आगासन 40 प्लस की नागाव 40 प्लस. टॉप 3 मधला पहिला संघ कोणता असणार आहे. प्रेक्षकांना देखील उत्कंठा वाढली आहे. प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मित्रनाथने तेव्हा फेकी केली होती. 12 चेंडू 30 कंपल्सरी चेसिंग आहे. बारा चेंडू मध्ये 35 निघाला. त्यामध्ये पॉवर प्ले देखील होता. म्हणजे आता 12 चेंडू मध्ये 30 होतील. दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करतात. ब्युटिफुल ट्रॉफीज. कुणाला मिळणार एक ट्रॉफी पाहिजे आजच्या दिवसात. कोणता संघ सुपर 3 मधला पहिला संघ ठरतोय. टॉप 3 मधला गोलंदाज आपण तो संजय पाटील, श्रीनाथ पाटील यांचे बंधुराज. एक चांगले प्रसिद्ध गायक देखील आहेत. लोकप्रिय गायक संजय पाटील नागाव. आता गायकाला गोलंदाजी करायची आहे. बऱ्याचशा व्यासपीठावर त्यांनी गाणं गायलंय. पण आता मैदानावर त्यांना गोलंदाजी चांगली करायची आहे. लालचन आहे. लालचनने मगाशी गोल्डन षटकार मारला जातो. तो लालचन मुंडेला देखील आपण पाहू शकता. त्यांचे बाबा देखील मैदानात आपण तर व्यासपीठात सामना एन्जॉय करतायत. शॉर्टऑफलाईनचा चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न केलाय. पण वाईटची खूण करतायत. आता समीकरण बदलतं. येणारे 12 चेंडू 29 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. बघा हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. आजचा सूर्य कोणाला अस्ताला घेऊन जातो पाहायचंय. संजय हा चेंडू उडवला या बेला. पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मधून. वन बाउंड चेंडू सीमारच्या पार. चौकार. 11 चेंडू 25. खरं सप्रा मैदान आहे ना. कोणत्याच धावा सेफ नाहीयेत या मैदानावर. कधी काय होईल सांगू शकत नाहीये. अनिकेतने 2 वेळा इथं 6 चेंडू 6 धावा वाचवल्यात. पण तो रेग्युलर संघ होता. आता इथे 40 प्लस आहे. पण वातावरण वेगळे, खेळपट्टी वेगळी, संघ वेगळे. संजय गोलंदाजी मार्क शकला बिंदास. लालचन आहे भुकरा. डॉट चेंडूची समाप्ती. धावा झाल्या. दफल करते आपण पाहू शकता. 40 25 ची गरज आहे. 10 चेंडू 25. मॅच संपली नाहीये. संजय तो लालचन. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवला यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारच्या पार. चौकार. 21 ची गरज आहे अजूनही. 9 चेंडू 21. मॅच बघा काय रफ अँड टफ चालू मैदानावर. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करतायत. स्पर्धेचा आपण तो पहिला दिवस. उद्या दुसरा दिवस. उद्या दुसरा पहिली मॅच. ठीक 9 वाजता इथं रिपोर्टिंग करायचे. पडले विपक्ष वाडेगर 40 प्लस. त्यानंतर आपण तर अडिवली पक्ष अध्यक्षांचा संघ इन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. काटई. त्यानंतर उंबारली पक्ष नारिवली 40 प्लस. देवीचा पाडा 40 प्लस. पक्ष उंबारली 40 प्लस. असे 8 संघ इन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे उद्याचा दिवस देखील क्रिकेट एन्जॉय करा. क्रिकेट खेळा. प्रेक्षकांनी देखील उद्या भरपूर प्रमाणात या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. संजय गोलंदाजी मार्कवर. बघा मॅच बॉल आलाय. धावा झालाय. धावफल कधी प्रणय आम्हाला सांगतात तब्बल 44. 21 ची गरज आहे. चेंडू बाक्यात अजूनही 9 चेंडू 21. यस प्रणय. ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. झेल झाला असता पण प्रयत्न केले मोतीरामने. समीर पाटील बघा आल्यापासून आम्हाला सातत्याने विचारतात काय पाहिजे तुम्हाला. समीर पाटील तुम्ही आलात हीच आमच्यासाठी मेजवानी आहे. 45 धावा. 8 चेंडू 20 ची गरज आहे. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. गंगाराम स्ट्राईक एंडलाय. सलामीचा बॅटर. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे. हो
उंच गेलाय चेंडू, झेलची शक्य आहे, बाराम आहे, झेल ड्रॉप. अशा क्षणी झेल सुटलाय. तिसरी येते का पाहायचंय, तिसरी आलीये. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. बाराम अपयशी ठरला. आता त्याच्याकडून मिसफील्ड देखील होते. 3 धावा आल्या, जिथे विकेट मिळाला तिथे 3 धावा येत आहेत. गोलंदाज काय करेल मग. अजूनही 17, आपण तर गरज आहे 17ची. 7 चेंडू 17. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. कारण विकेट कुणाचा मिळाला असता, गंगारामचा. 3 धावा देखील वाचल्या असत्या, पण नीतीला ते मान्य नव्हतं. लालचंदनी 7 चेंडू 17 काढले आहेत. आता काय करतो पाहिजे या चेंडूवरती. हो, चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. 7 चेंडू 17 पाहिजे तर 6 चेंडू 17 आहेत. मॅच संपली नाहीये. तेच सांगता संजय की झेल पकडा तुम्ही. गंगारामला आपण पहिली तर बहारामला कदाचित ते गालाला देखील हात लावतो की तू हे काय केलेस. पण आता घडलेली गोष्ट पुन्हा येणार नाहीये. आता येणारे 6 चेंडू 17ची गरज आहे. इथून कोणता संघ विजय संपादन करेल. नागाव 40+ की आगासन 40+. कोणत्या गावात ट्रॉफी जाणार. आगासन 40+ मध्ये गावात ट्रॉफी जाणार की नागाव गावात ट्रॉफी जाणार. त्यासाठी लढत आपण पाहू शकता. साई भक्त समीर पाटील देखील रिलॅक्समध्ये सामना एन्जॉय करतायत. तर त्यांना माहिती आता अंतिम टप्प्यात मॅच आली आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने मी तर धन्यवाद देईल आमच्या पंचांना, खास करून संजय म्हात्रेंना, हरिदास शेलार असतील, अतुल पाटील असतील. त्यांनी देखील खूप चांगली पंचक राहिली. आणि प्रमोद आपण मरवडीला देखील धन्यवाद देऊ. शिरीष म्हात्रे देखील धन्यवाद देऊ. प्रवीण म्हात्रे, सर्वांना आपण धन्यवाद देऊ. सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं. सुभाष नाईक, सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ. तर प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे. उद्या पण यायचंय. बघा एक आगासनचा प्रेक्षक बघा आपल्या संघाचा षटकार जातोय की चौकार जातोय ते पाहायला राहिलाय. अमय नाही, त्याला माहिती आहे गंगाराम मुंडेचे सुपुत्र आहेत काय, म्हणजे बाबांची बॅटिंग बघतोय. नाही म्हणजे त्याला माहिती आहे ना, चौकार षटकार गेला की लगेच मी डिक्लेअर करू शकतो ना. हा गावाचं प्रेम आहे. गावचा संघ खेळतो ना. बघा प्रणयला बेडेकरला देखील आम्ही धन्यवाद देऊ, कारण गुणलेखनचं काम किती चांगल्या प्रकारे करतायत. अक्षर बघा किती सुंदर आहे, मोत्यापेक्षा सुंदर अक्षर त्यांचं. चला चला लवकर फास्ट घ्या. मॅचचा एक रिदम असतो तो तोडू नका. 6 चेंडू आणि धावावे 17. अशोक पाटीलचा कालच संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. म्हणजे आज प्रमोद मडी बघितलं ना, फडकेपाडामध्ये दिवाळी दसरा एकत्र येईल. फटाके बिटाके आज वाजतील. गावात जेव्हा ट्रॉफी येते ना पहिली, तेव्हा आनंद वेगळा असतो. आणि 4 वर्षानंतर क्या बात आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला उद्या स्वीट घेऊन येईल. पण आता काय आणतात ते पाहिजे. मित्रनाथ पहिला चेंडू उडवलाय, फटका खूप चांगला आहे. काय केलं यावेळेला बघा, चेंडू लागलाय बघा, कानाला चेंडू लागलाय का श्रीनाथ. एक मिनिट जरा बघा का डिसिजन काय सांगा जरा लवकर. षटकार आहे बघा. श्रीनाथ पाटील स्वतः सांगतात पानाला षटकार आहे ना. झेल झाला असता. ओके 54 धावा. 11 आपण म्हणता इथून गरज अजूनही 11ची. पहिला चेंडू ओव्हर पिच मिळाला, त्याला पाठवून दिला. कानावरती चेंडू आदळला बघा झाडाच्या मध्ये. त्यांना झाडामध्ये चेंडू दिसला नाही तर झेल झाला असता. श्रीनाथ असे झेल सोडत नाहीयेत. 5 चेंडू 11. मॅच संपली नाही. गंगाराम काय बॅटिंग करतोय. गंगाराम मुंडे, काळूराम मुंडे आमच्या व्यासपीठावर आहेत. हो पुन्हा एकदा उडवलाय, उंच गेलाय, पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. काय बॅटिंग करतोय अमय मुंडे. बघा काय सामना एन्जॉय करतात, किती टाळ्या वाजवतात बघा ना, चेहऱ्यावरती आनंद बघा किती. जणू काय 10वीला त्यांना 90% मार्क मिळालेत, इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तर गावचा संघ खेळतोय, पप्पा बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग. 7 चेंडू 27. गंगारामची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या होऊन जाऊ दे जरा. खूप चांगली बॅटिंग. फक्त आता आपण धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 60 धावा. 5ची गरज आहे. चांगला चेंडू तर हा देखील ओव्हर पिच होता. बॅटची आतली कडा. एकच धाव. 3 चेंडू 4ची गरज आहे. मित्रनाथला हे चेंडू फार चांगल्या प्रकारे टाकावं लागणार आहे. लालचंद आहे स्ट्राईकला. लालचंदनी बेतोल्याच्या विरुद्ध काय मॅच फिनिश केली होती. षटकार मारून
नाही आता करेल की माहिती नाही, पण आता मी तर म्हणे षटकार चौकाराची गरजच नाहीये. प्रणय सिंगल डबलने पण सामना जिंकता येईल. मित्रनाथ राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. फुलटॉस ऑन साईडला वळवलाय, चेंडू चालला मिड विकेटला, एक धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या तर दबाव 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 बघायला मिळतोय. 63 धावा, आता 2 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही आपण तर 2 चेंडू 2ची गरज आहे. एखाद डॉट चेंडू मॅच मध्ये मजा येईल, विकेट मजा येईल, पण लालचंदला ते मंजूर नसणार आहे. लालचंद आणि आपण तर गंगारामला तर काय बॅटिंग केली, मैदानावर संघर्ष केलाय, घाम गाळलाय आणि त्या घामातून मात्र संघर्ष उभा केलाय आणि गावासाठी धावा करतायत ते. अमय बघा प्रचंड टाळा वाजवतोय, खेळाडूंना प्रोत्साहन देतोय, मोटिवेट करतोय, शाबासकी देतोय. आकाशचे देखील भरपूर पाठीराखी आले असतील आता. हो चांगला चेंडू फ्लिक केलाय, बॉटमचा खूप चांगला वापर केलाय, मिड विकेटला चेंडू चाललाय, एक धाव कंप्लीट केले, 2 होतात का पाहायचंय. आणि अशा तऱ्हेने आगासन 40+ संघ नगरसेवक चषक दातिवली 40+ स्पर्धेमध्ये टॉप 3 मधला पहिला संघ. वेल प्लेड गंगाराम आणि लालचंद. तर बघा गंगाराम थोडस थकान महसूस करतायत, पाणी पाहिजे तर पाणी नेऊन द्या. तर धावा केल्यात गंगारामनी तब्बल. श्रीमामा बेडेकर देखील आले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. मामा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. श्रीमामा आमचा आवाज तुमच्या बंद असेल तर यायचंय.